रामकृष्ण हरी. भारताच्या इतिहासात कदाचित प्रथमच महाराष्ट्राच्या संतभूमीतून निघणारा भजन कीर्तनाचा आवाज देवभूमी उत्तराखंडमध्ये सर्वत्र निनादताना दिसला. याचं औचित्य होतं सरस्वती नदीच्या उगमस्थानी माणा गावात बांधलेल्या विद्येची देवता असलेल्या सरस्वती मंदिराच्या उद्घाटनाचं. या अद्वितीय मंदिराची संकल्पना विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांची. सन 2009 मध्ये केलेल्या संकल्पाची पूर्ती सन 2021 मध्ये झाली. या सरस्वती ज्ञान विज्ञान मंदिराचा उद्घाटन सोहळा सुमारे 7 दिवस चालला, ज्यामध्ये सुप्रसिद्ध कीर्तनकार व्याख्याते यांनी भारतीय प्राचीन ज्ञान परंपरा लोकांपर्यंत कीर्तन आणि प्रवचनांच्या माध्यमातून पोहोचवली. विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेला हा विशेष कार्यक्रम संतभूमी ते देवभूमीपर्यंतचा हा सोहळा आपण विश्वशांती दर्शन या यूट्यूब चॅनलवर पाहणार आहात. संत कोणाला म्हणावे? जे ज्ञानी आहेत, तत्वदर्शी आहेत, ते संत असं ज्ञानोबा सांगतात. म्हणून मनुष्यानं संतांच्या चरणांची सेवा करावी. ज्ञानोबा तुकोबारायांचे वाङ्मय हेच त्यांचे चरण आहेत. ज्ञानेश्वरीची सेवा ही ज्ञानेश्वरांच्या चरणांची सेवा आणि गाथेची सेवा म्हणजे तुकोबारायांची चरणसेवा. म्हणूनच या संतांचे सिद्धांत आपण आपल्या आयुष्यात अंगीकारावे. याचेच महत्त्व सांगणाऱ्या अभंगाचे निरूपण या भागात आपण पाहणार आहोत. हरी राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. संत कोणाला म्हणायचं हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मोठ्या चर्चेचा तो भाग आहे, स्वतंत्र प्रकरण आहे ते. परंतु या ठिकाणी संत या पदाची ज्ञानोबरायांना अभिप्रेत असणारी व्याख्या मी सांगतो. जिथं गीतेमध्ये भगवंत सांगतात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानीन सत्वदर्शिनः, की ते ज्ञान जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल, मिळवायचं असेल, तर तिथं 3 साधन सांगितले. परिप्रश्नेन, त्यानंतर सेवया, सेवया खायच्या नाही बरं का, आणि प्रणिपातेन. तर पहिल्यांदा सेवया, नंतर प्रणिपातेनं आणि नंतर परिप्रश्नेनं, असा त्याचा क्रम लावायचा. पहिल्यांदा अगोदर त्यांची सेवा करायची. सेवा केल्यानंतर त्यांची प्रसन्नता पाहून मग त्यांना प्रश्न विचारायचा. प्रश्न काय विचारायचा? तुम्ही रोज किती भाकरी खाता? असे प्रश्न नाही विचारायचे. तुमचं गाव काय आहे? असे प्रश्न नाही विचारायचे. कोहम कथमिदम जातम को वै कर्ता अस्य विद्यते उपादानम किमस्ति ये विचारसो यमीदृशः. मी कोण आहे? अहम कह इदम कथम जातम, हे जगत कसं निर्माण झालेलं? अस्य कर्ता हा कहा विद्यते, या जगताचा कर्ता कोण आहे? या जगताचं उपादान कारण काय? निमित्त कारण काय? असे तात्विक प्रश्न त्यांना विचारायचे आणि मग त्या ठिकाणी ते उत्तर देतील. तर या श्लोकामध्ये भगवंताने 2 पदं वापरली. ते कसे असावेत? ज्ञानीनः आणि तत्वदर्शिनः. जे ज्ञानी आहेत आणि जे तत्वदर्शी आहेत, ज्याला वेदांताच्या परिभाषेमध्ये श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ असा शब्द प्रयोग केलेला आहे. तर उपनिषदाच्या भाषेमध्ये ज्याला शाब्दे परेच निष्णातम असं म्हटलंय, जे शब्द संपन्न आहेत आणि जे परानुभूती संपन्न आहेत. म्हणजे शिष्याच्या शास्त्रीय कुठल्याही शंका राहू नये, त्यासाठी शास्त्रीय ज्ञानसंपन्नता असणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस त्याला बोध प्रदान करायचा त्यावेळेस तीही ताकद असणं गरजेचं आहे, नाही तर तिथं कमी पडता कामा नये. परंतु गीतेमध्ये भगवंतानी ही 2 पदं वापरली, ज्ञानीनः आणि तत्वदर्शिनः. परंतु या 2 पदाबद्दल एकच सारभूत पद ज्ञानोबराय वापरतात, ते म्हणजे तरी संता ते या भजावे सर्वस्वीशी. याचा अर्थ असा आहे, संत कोण आहेत? जे ज्ञानी आणि तत्वदर्शी आहेत त्यांना संत म्हणावं, हा ज्ञानोबरायांचा अभिप्राय आहे. म्हणून तुम्ही यासाठी संतांच्या चरणाची सेवा करा. याजसाठी संत पाये हे सेवावे. संतांचे पाय सेवन करायचे म्हणजे काय? आता समजा ज्ञानोबराय तुकोबारायजी संत आहेत, ते होऊन गेले. मग आता त्यांच्या चरणाची सेवा आम्हाला कशी करता येईल? त्यांचं वाङ्मय हेच त्यांचे चरण आहेत. आज ज्ञानेश्वरीची सेवा करणं ही ज्ञानोबरायांची चरणसेवा आहे. गाथेची सेवा करणं ही या ठिकाणी तुकोबरायांची चरणसेवा आहे. म्हणून ज्ञानोबरायांनी जे सिद्धांत सांगितले आहेत
ते आपल्या जीवनामध्ये अंगीकारणं. वारकरी संप्रदायाचे हे एक पायाभूत संत आहेत आणि एक कलशभूत संत आहेत. पाया हा नेहमी कुठं असतो? पाया कुठं असतो? खाली, जमिनीच्या खाली असतो. म्हणून ज्ञानोबारांची समाधी सुद्धा आहे, खाली आहे. आणि कळस कुठं असतो? म्हणून तुकोबर आहे वैकुंठाला गेले. समजलं? हे दोन आहेत. हे आमचे संत कालजयी आहेत, लक्षात ठेवा. नियम असा आहे की पंचमहाभूताचा देह जो घेऊन येतो त्याला तो इथं ठेवूनच जावं लागतो कंपल्सरी. परंतु आमच्या या दोन संतांनी कालावर विजय मिळविला आहे. आमच्या ज्ञानोबरांच्या समाधी स्थानामध्ये कालाला प्रवेश नाही महाराज. हो, सामान्य गोष्ट नाही. आणि तुकोबरांनी तर सांगितलंच आहे, जगा काळ काय, जगा काळ काय, जगा काळ काय, जगा काळ काय, आम्ही माथा तुला पाय, आम्ही माथा तिला पाय, आम्ही माता तिला पाय. म्हणून कालजी जे संत आहेत, या संतांनी आम्हाला जे सांगितले आपल्या जीवनामध्ये त्याचा अवलंब करायचा, अंगीकार करायचा. ज्ञानोबरांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये, हरिपाठामध्ये सर्वत्र सांगितले. हरिपाठामध्ये सुद्धा नामसाधना सांगताना ज्ञानोबा सांगतात, नामापरते तत्व नाही रे अन्यथा वाया अनिक पंथा. पण ते नाम कोणतं आहे हे महत्वाचं आहे बरं का. इथं लोक घोटाळा करतात बरेचसे. ते नाम सोपे रे रामकृष्ण हे नाव आहे, दुसरं नाव नाही. म्हणून वारकरी संप्रदायाचा महामंत्र रामकृष्ण हरी या लक्षात ठेवा, दुसरा मंत्र नाही. तुकोबरांनी सुद्धा सांगितलं ना, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा, यावी न अनिक असता पै साधन वहा तशी आन विठोबाची. तुकोबरायांसारख्या निस्पृह लोकोपकारी महात्म्याला भगवान श्री विठ्ठलाची शपथ घेण्याचं काय प्रयोजन आहे? काही आहे का प्रयोजन? काही व्यवहारामध्ये लोक शपथपूर्वक खोटं बोलतात का नाही? हो हो हो, कोर्टात जाऊन पहा किंवा बाजारात जाऊन पहा, शपथ घेऊन लोक काय करतात? खोटं बोलतात. पण तो तुकोबरायांना शपथ घेण्याचं काही कारण नाही. ज्या अर्थी तुकोबराय शपथ घेऊन सांगतात त्या अर्थी इथं निश्चितता आहे. तुकोबराय सांगतात इथं दुसरं तिसरं काही नाही, अगदी हाच मंत्र आहे, याच्याशिवाय मंत्र नाही. म्हणून आपण या मंत्राच्या ठिकाणी, त्यांच्या वाङ्मयाच्या ठिकाणी, त्यांच्या उपदेशाच्या ठिकाणी, त्यांच्या सिद्धांताच्या ठिकाणी स्थित होऊन वाङ्मय सेवा आपल्या जीवनामध्ये करणं हेच त्यांच्या चरणाची सेवा करणं आहे. म्हणून याजसाठी संत पाय हे सेवावे, मग तरीच तरावे तुका म्हणे. मग तुम्ही या भवसागरातून तरून जाऊ शकता, यथार्थ ब्रह्मज्ञान तुम्हाला होईल, असा हा महत्त्वाचा भाव या ठिकाणी सांगितलेला आहे. अभंगाचं यथामती भावार्थ आपण चिंतन केलेलं आहे. आपले सर्वांचे सुपरिचित शिक्षण महर्षी, अध्यात्मप्रेमी आदरणीय कराड सरांच्या माध्यमातून आपण सर्व या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. माना गाव जे आहे सरस्वती मातेचं, त्या ठिकाणी मंदिर जुनं होतं. आता माझे यापूर्वी जवळजवळ 5-7 वेळा येणं झालेलं आहे. 2017ला मी 200-250 लोकांनी इथे एक सप्ताह केला, ज्ञानेश्वरी पारायण केलं. चांगला योग आला राहण्याचा इथं. तर त्यावेळी एक छोटं मंदिर त्या ठिकाणी होतं. तसं त्याच्या अगोदरही मी बऱ्याच वेळा आलेलो आहे. छोटंसं, अगदी मला वाटतं 5x5चं असं मंदिर असेल. 2 माणसं जर आत गेले तर तिसरा माणूस आत जाऊ शकत नव्हता, असं ते मंदिर होतं. दुसऱ्याने बाहेर पडलं की मग याने जायचं आणि मग बाहेर यायचं. आणि अशा ठिकाणी सरांच्या संकल्पनेतून आता एक नवीन मंदिर भव्य दिव्य उभा राहिलं आहे. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. पैसा संपत्ती सर्वाकडेच असते, परंतु त्याचा योग्य विनियोग करणं याची बुद्धी ठराविक लोकांनाच होत असते. माड्यावर माड्या बांधणारे लोक आहेत. इथल्या बँकेत जागा नाही म्हणून परदेशामध्ये पैसे नेऊन ठेवणारे लोक आहेत. कमी आहेत का? परंतु परमार्थामध्ये कवडी खर्च करण्याची बुद्धी त्यांना होत नाही. लोकोपकारक गोष्टी करण्याची बुद्धी त्यांना होत नाही. परंतु सरांनी या ठिकाणी खूप मोठं कार्य केले. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सरस्वती मातेची तर स्थापना केलेलीच आहे, परंतु तिथं भगवान श्री पांडुरंगाच्या मूर्तीची स्थापना केली.
ज्ञानोबरायांच्या मूर्तीची स्थापना केली, तुकोबरायांच्या मूर्तीची स्थापना केली. याचा अर्थ असा आहे की वारकरी संप्रदायाचं सर्व आराध्य या ठिकाणी आणलंय. ही एक मोठी जमेची बाजू आहे. या गोष्टी सर्वसामान्याकडून होणार नाही, त्यासाठी मला वाटतं युगपुरुषच व्हावे लागतात. परंतु एक गोष्ट मला आणखी थोडीशी सूचित करावीशी वाटते. सर या ठिकाणी नाही येत आता, परंतु मंदिरामध्ये ज्या मूर्ती बसवल्या आहेत, सरस्वती मातेच्या मूर्तीच्या शेजारी उजव्या बाजूला तुकोबरायांची मूर्ती आहे आणि डाव्या बाजूला ज्ञानोबरायांची मूर्ती आहे. तर मला असं वाटतं की तो क्रम थोडासा चुकलेला असावा. कारण उजव्या बाजूला ज्ञानोबरायांची मूर्ती असायला पाहिजे आणि डाव्या बाजूला तुकोबरायांची मूर्ती असायला पाहिजे. त्याचं कारण आहे, ज्ञानदेवे रचिला पाया, पुढे तुका झाला शे कळस. पायाभूत कोण आहे? ज्ञानोबर आहेत आणि कलशस्थानी तुकोबर आहेत. बरं, आमच्या वारकरी संप्रदायाचं जे भजन आहे ते ज्ञानबा तुकाराम आहे का तुकाराम ज्ञानबा आहे? अगोदर कोण आहे? ज्ञानबा तुकाराम आहे. म्हणजे क्रम पहा कसा आहे. दुसरी गोष्ट, पंढरपूरचे खूप मोठे पुजारी होते, प्रल्हाद महाराज बडवी त्यांचं नाव. तर त्यांच्या काळातली ती गोष्ट आहे. त्यांची समाधी पण त्या मंदिराच्या बाजूला आहे. तर असं सांगतात की रात्री शेजारती करून ते मंदिर बंद करून गेले आणि पुन्हा काकड आरतीला जेव्हा आले, आता शेजारती झाल्यानंतर मंदिर बंद करून गेल्यानंतर आत कोणी नाही हे खात्री झाल्याशिवाय तो कोणी कुलूप लावणार नाही ना. कुलूप लावून गेले. दुसऱ्या दिवशी काकड आरतीला जेव्हा त्यांनी मंदिर उघडत आतल्या गाभाऱ्यापर्यंत आले, तेव्हा आतल्या गाभाऱ्यातून ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम असा आवाज त्यांच्या कानी येत होता. शंका वाटली की हा आवाज येतोय कुठून? आपण आपल्या हाताने कुलूप लावलेला आवाज येतोय कुठून? आणि जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा ज्ञानबा तुकाराम भजन करत होते. लक्षात का? याचा अर्थ असा की ज्ञानबा तुकाराम हा आपला वारकरी संप्रदायाचा क्रम आहे. तर मी या ठिकाणी सरांना अशी एक आग्रहाची विनंती करतो, म्हणजे चूक काढायचा माझा हा अधिकार नाही किंवा प्रयत्न नाही किंवा असा गैरसमजही कोणी करू नये. परंतु जर असं झालं तर थोडासा चुकीचा पायंडा पडण्याची शक्यता आहे. भविष्य काळामध्ये काय होईल की थोडंसं लोक असं होतील. तर त्यासाठी हा बदल करावा, सरांना मी असा आग्रह करतो. आता इथं विद्वान आमचे अर्जुन महाराजजी आहेत, हरिहर महाराजजी आहेत, सर्वांना माहिती आहे की हा क्रम आहे. आणि म्हणून या दृष्टीने अजून म्हणजे पूर्णतः मूर्ती प्रतिष्ठापित झालेल्या नाही आहेत, ठेवलेल्या आहेत, पूजन झालेलं आहे, कलशारोहण होणार आहे. तर थोडंसं हे जर केलं तर वारकरी संप्रदायाचा योग्य पायंडा कायम राहील, चुकीचा पायंडा पडणार नाही. नाहीतर प्रकार असा होतो, जर याच्यामध्ये क्रम बदलला गेला तर तो क्रम अहितकारक होत असतो. आता कर्मशास्त्रातले जे ज्ञाते आहेत त्यांना कदाचित माहिती आहे की आपण यज्ञ करत असताना यज्ञामध्ये ज्या देवतेचं आवाहन करत असतो आपण, नाही का, अमुक देवता आवाहयामी, नाही का, त्या देवतेचं आपण आवाहन करतो आणि पुन्हा स्थापयामी, त्या देवतेची आपण स्थापना करतो. त्याचा नियम असा आहे की प्रधान देवतेंचं आवाहन आणि स्थापना अगोदर करायची असते आणि नंतर ज्या उपदेवता आहेत त्यांचं नंतर आपण आवाहन स्थापन करायचं असतं. परंतु याचा जर क्रम जर चुकला तर त्या ठिकाणी तो यज्ञ जो आहे किंवा त्या देवता रुष्ट होऊन संबंधित यजमान कर्त्यावर नाही का त्याचा विपरीत परिणाम त्या करत असतात. बरं का, कर्मशास्त्राचा नियम मी सांगतो, असं होऊ नये. म्हणून थोडीशी सूचना म्हणावा, माझी आग्रहाची विनंती म्हणा. मी एवढा मोठा नाही आहे, मोठी माणसं आहेत, अधिकारी माणसं आहेत, परंतु सर्वांनी विचारपूर्वक थोडंसं सरांचे कानावर घालावं. आणि मूर्ती जी आहेत, ज्ञानोबरायांची मूर्ती ही पांडुरंगाच्या बाजूला असावी, अर्थात सरस्वती मातेच्या उजव्या बाजूला असावी. आणि तुकोबरायांची जी मूर्ती आहे ती रुक्मिणी मातेच्या बाजूला आणि सरस्वती मातेच्या डाव्या बाजूला असावी. हे जर झालं तर मला असं वाटतं माझी तीर्थयात्रा सफल झाली. मी जे आज बोलतोय शिरसाट महाराज बोलत नाही, बरं का, लक्षात ठेवा. आज हिमालयामध्ये मी सांगितले की ज्या अदृश्य शक्ती आहेत त्या अदृश्य शक्ती माझ्यामध्ये संचारित होऊन माझ्या मुखातून तेही बोलून घेत आहेत. मी नारदाच्या गादीवर उभा आहे, मी खोटं बोलणार नाही. परवा दिवशी सकाळी मला स्वप्न पडलं, परवा दिवशी सकाळी पहाटे की मी मंदिरात शिरलो आणि मंदिरामध्ये शिरताना ज्ञानोबरायांची जे स्थान आहे, समाधी येते, असं मला डाव्या बाजूला दिसलं. मी तिथं गेलो, ज्ञानोबरायांच्या समाधीसमोर मी साष्टांग दंडवत घातला. मला वाटतं मी उठल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सांगितलं, पण यांना सांगितलं की मला आज असं स्वप्न पडलं. आणि जेव्हा मूर्तीची परवा दिवशी पूजा झाली, मोठे मोठे मान्यवर लोक त्या ठिकाणी पूजेसाठी आले.
परंतु मला जेव्हा व्यासपीठावर आम्ही बसलो होतो, माझ्या शेजारी भटकर सर होते आणि शेजारी कराड सर होते. मी भटकर सरांना हळूच बोललो. म्हटलं, सर ज्ञानोबरायांची आणि तुकोबरायांची मूर्ती कशी असावी? म्हटलं, कुणीकडे असावी? ते मला विचारतात कशी असायला पाहिजे. सरांनी आमची बडबड ऐकली आणि थोडंसं काय आम्हाला दापण्याचा प्रयत्न केला. म्हटलं, आता हे असं करायचं, भजन करायचं, शिरसाट महाराज अरे का माझ्याकडे बोट करून मग आम्ही जरा थोडंसं थांबलो, गेलो, शांत आलो. नंतर मग सरांचं भाषण संपल्यानंतर मी सरांनाही थोडंसं बोललो. आता म्हटले ते होऊन गेलं. असं होऊन गेलं म्हटल्यानंतर जेव्हा आतमध्ये मला बोलावलं, मला निरोप मिळाला की तुम्हाला बोलावलं आतमध्ये, माझं आत जाण्याचं धाडस झालं नाही अण्णा. मी बाहेरच थांबलो. मला ते पटलं नाही. तर सांगण्याचा मुख्य मुद्दा असा आहे की स्वप्न पडणं, त्या दिवशी पडणं हा एक संकेत आहे, मोठा योगायोग आहे. आणि मला असं वाटतं की हे असं गडबड झाली म्हणून की काय प्रवासामध्ये खूप अडचणी आल्या, त्याचं विवेचन मी आता इथं करत नाही. आज ऋषिकेश ते बद्रीनाथ एका दिवसाचा प्रवासाचा वेळ आहे. आपल्या किती दिवस लागले? 3 दिवस लागले. 3ऱ्या दिवशी आपण इथं पोहोचलो. अर्थात चुकीची गोष्ट जर होत असेल, मला वाटतं आपले काय नाव त्यांचं, रुईकर, आम्ही जोशी मठामध्ये तुमची भेट झाली त्या चौकामध्ये आणि नंतर रुईकर भेटले. मी रुईकरांना म्हटलं, समथिंग हॅज बीन गॉन रॉंग, दॅट इज व्हाय मेनी प्रॉब्लेम्स हॅव बीन क्रिएटेड. काहीतरी चुकलंय म्हटलं, म्हणून ह्या समस्या, ह्या अडचणी निर्माण होतात. इथं आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही थोडीशी चूक झाली होती. असो, तर मुख्य सांगण्याचा भाव असा आहे की ते सर करतील असा मला विश्वास आहे. खरं तर माझी वेळ एवढी मोठी आहे, हां, हे तोच बरोबर आहे. आणि मला माहिती आहे शास्त्री महाराज माझं समर्थन करणारच, कारण मीच शास्त्रयुक्त बोलतोय. चुकीचं बोलत नाहीये. असो, आता सर जर असते तर अधिक आनंद झाला असता आणि आग्रहाने विनंती करून सरांना मी वधूनही घ्यायला लावलं असतं, परंतु आता सर नाहीत. असो, तर या ठिकाणी अतिशय आनंदाची गोष्ट आहे की एवढं मोठं वारकरी संप्रदायाचे केंद्र भारताच्या एका टोकाला, कारण मानागाव हे भारताचं शेवटचं गाव आहे, इथंही उभा केलेलं आहे. आणि मित्र असं म्हणतो की याहीपेक्षा सरांना एक असं सुचवावं असं वाटतंय की इथून सुरुवात झालेली आहे, पुढे सुद्धा आता दुसरं टोक मला त्यांना सांगायचं आहे, ते म्हणजे कन्याकुमारीचं. कन्याकुमारीला 3 सागरांचा संगम आहे. या बाजूला बंगालचा उपसागर आहे, इकडे अरबी समुद्र आहे आणि पुढे प्रशांत महासागर आहे. म्हणजे त्रिवेणी समुद्र संगम आहे त्या ठिकाणी. जसं इथं मुंबईला एक कुठलं तरी स्मारक केलं वाटतं समुद्रामध्ये त्यांनी, शिवाजी महाराजांचं वगैरे, असं जर आपण कन्याकुमारीला थोडंसं काही अंतरावर पाण्यामध्ये असे 25-30 फुटाच्या पांडुरंगाची रुक्मिणीची मूर्ती इकडे ज्ञानोबा आणि इकडे तुकोबराय जर केले, तर मला वाटतं महाराष्ट्राची, भारताची अखंडता त्याने साधली जाईल. आणि हे झाल्यानंतर मी त्यांना 3रं टोक सांगणार आहे बरं का. माझ्याकडे 7 टोक आहेत. एकटी सांगायची नाही, असे दडपण नाही टाकायचं. एक झालं की दुसरं झालं की तिसरं. आणि सरांचं माझ्यावर खूप मोठं प्रेम आहे, खूप प्रेम आहे. आता ते किती, आता हे काय अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम मुखास्वादनवत, नाही का, त्याच्याविषयी चर्चा न करणं योग्य आहे. बोलून दाखवण्याचा हा विषय नसतो. पण तो सरावर माझं खूप प्रेम आहे आणि माझं सुद्धा सरावर खूप प्रेम आहे. जेव्हा सरांनी मला हा विषय सांगितला फोनवर, असं आपण कार्य करतो, म्हटलं सर खूप मोठं तुम्ही प्रशंसनीय पाऊल उचललेलं आहे. खरं तर आता मी एक पुस्तक इंग्लिशमध्ये लिहितोय, त्याचं कार्तिक यात्रेत मला प्रकाशन करायची माझी धावपळ चालू आहे. मी कधी खरं सांगतो, मी 2-2 दिवस माऊलीच्या दर्शनाला कधी जात नाही बरं का. आमच्या गेटच्या बाहेर जात नाही, एवढं मी त्याच्यात व्यस्त असतो. परंतु सरांनी फोन केल्यानंतर सर म्हटलं मी येईल. म्हटलं काही हरकत नाही, कारण हिमालय हा आमच्या आवडीचा विषय आहे. आमच्या वडिलांनी त्यांच्या लग्नाच्या अगोदर हिमालयात साधना केलेली, समजलं का. आणि आमच्या ठिकाणी एक उत्सुकता होती की हिमालय कसा आहे, देवदेवता काय. 2000 साली दिल्लीला वर्ल्ड फिलॉसॉफी कॉन्फरन्स झाली, तेव्हा माझं तिथं व्याख्यान होतं दिल्लीला. 27 डिसेंबर ते 1 जानेवारी असा तो कालखंड होता. पहिल्यांदा उत्तरेमध्ये मी आलो होतो. नंतर मग मथुरेला उतरून वृंदावन गोकुळ सर्व करून मी हरिद्वारला आलो, हरिद्वारहून ऋषिकेशला आलो,
परंतु डिसेंबरच्या काळामध्ये वरची कपाटं बंद असतात, येणं झालं नाही. आमच्या पाठाची बरीचशी गुरुबंधू तिथं ऋषिकेशला शिकायला होते. म्हटलं पुढच्या वर्षी येऊ आणि वर जाऊ बद्रीनाथ केदारनाथला, पुढच्या वर्षी येऊ. असं 2000 पासून तब्बल 15 वर्षाचा काळ गेला. 2015ला आम्ही आलो आणि 2015ला आल्यानंतर मला वाटतं 2015च्या दसऱ्याच्या दिवशी आम्ही बद्रीनाथला होतो. स्नान केलं, दर्शन केलं आणि त्या घाटावर जेव्हा आम्ही उभे राहिलो आणि सहज मनामध्ये एक असा भाव आला की ही मोठी तपोभूमी आहे, मोठी सिद्धभूमी आहे, आपल्याला तर तप करायला एवढा वेळ नाही आहे. ज्ञानेश्वरीचं एखादं पारायण जर समुदाय केलं तर हेच मोठं आपलं तप होईल म्हटलं. असा सत्संकल्प निर्माण झाला आणि त्याची पूर्तता 2017मध्ये झाली. पुढे आणखी आम्ही मग पुरीला पारायण केलं, रामेश्वरला पारायण केलं. आता यावर्षी आमचं द्वारकेला पारायण आहे. कोरोनामुळं थोडं थांबलं, पण तो डिसेंबर जानेवारीमध्ये आम्ही द्वारकेला जाणार आहोत असो. तर या ठिकाणी ही एक आमच्या ठिकाणी एक स्वाभाविक आत्मीयता असल्यामुळे, ओढ असल्यामुळे आम्ही सरांना नकार देऊ शकलो नाही. आमचा तो वेळ जो आहे तो आता पुढे कसा कव्हर करायचा ते ठरवू. या ठिकाणी आलो, परंतु मला असं वाटतं की माझ्या इथं येण्याने त्या मूर्तींचा क्रम सुधारेल याचाच मला या ठिकाणी खूप मोठा आनंद वाटतो. की हे जे होणारं होतं ते पुन्हा जसंच्या तसं पूर्ववत त्या ठिकाणी होईल. आणि या ठिकाणी आता अधिक वेळ मी घेत नाही. अभंगावर यथामती चिंतन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण काय बोलावं या ठिकाणी जाणकार आहेत आमचे परम स्नेही हरिभक्तपरायण आचार्य ज्ञानेश भक्त आहेत. ते त्यांचा आणि माझं जे स्वभाव आहे हा आमचा दोघांचा स्वभाव एकच आहे. कारण तेही ज्ञानेश भक्त आहे आणि मी ज्ञानेश दास आहे. दास आणि भक्त एकच आहे, काही अडचण नाही. तेव्हा ते या ठिकाणी आले. त्यानंतर आमचे हरिहर महाराज दिवेगावकर, ज्यांची भागवत कथा दररोज आपण ऐकत आहोत. अध्यात्मामध्ये चांगली उंची त्यांनी गाठलेली आहे. त्यानंतर आमचे हरिभक्तपरायण हांडे महाराज, जे शिवचरित्र कथा करतात. त्याच्यानंतर हरिभक्तपरायण नारायण महाराज उत्तरेश्वर पिंपरी माऊली, त्यांचे चिरंजीव. त्याच्यानंतर आमचे हरिभक्तपरायण पाणेगावकर महाराज आहेत. हरिभक्तपरायण मनोहर महाराज या ठिकाणी आहेत. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. आणि या कार्यक्रमाचे अधिष्ठान म्हणून या ठिकाणी अण्णा बसूनच आहेत. त्यानंतर आमच्या महाराष्ट्राच्या गानकोकिळा गोदावरीताई मुंडे या ठिकाणी आहेत. त्यांचंही भजन आम्हाला ऐकायला मिळालं. त्यानंतर आपले सर्व काही गायक वादक मंडळी जे MIT भजनी मंडळ आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगून राहून गेली, आमचे उद्धव बापू आपेगावकर, ते आमच्या कीर्तनात वाजवायला सापडणं म्हणजे मोठं भाग्य आहे. नाही का. परदेशामध्ये ज्यांचे कार्यक्रम असतात सोलो वादनाचे, मृदंग वादनाचे, ते या ठिकाणी आज आहेत. म्हणून या ठिकाणी आज सर्वांच्या सहयोगाने जी काही सेवा झालेली आहे. खरं तर वेळ कमी आहे आणि त्यात मला थंडीमुळे जास्तच म्हणलं स्वरही लागवतो का नाही कोणास ठाऊक आज. परंतु झालं, जसं व्हायचं तसं झालं. जे काही ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या कृपेने बोलता आलं, चिंतन मांडता आलं, मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा मी शेवटी सरस्वती मातेला एक प्रार्थना करतो, विनंती करतो की हे माते, या ठिकाणी हा आमचा धर्म आणि संप्रदाय याच्यामध्ये जे पाखंडाचं प्रदूषण झालेलं आहे त्याचं निरस्तीकरण करून यथासिद्धांत त्याची प्रतिष्ठापना करण्यासाठी हे माते तू आमच्या शरीरामध्ये, वाचेमध्ये आणि बुद्धीमध्ये प्रवाहित हो. आमच्या शरीरामध्ये तप सदाचरण या माध्यमातून प्रवाहित हो. आमच्या वाचेमध्ये सत्य, मृदुता, तेजस्विता, ओजस्विता, प्रभाव या माध्यमातून प्रवाहित हो. आमच्या बुद्धीमध्ये भगवत चिंतन, वाङ्मय चिंतन या माध्यमातून प्रभावित हो. अशी सरस्वती मातेला मी प्रार्थना करतो. मुनिवर वेदव्यासांना मी प्रार्थना करतो की हे मुनिवर, तुम्ही संजयाला जशी दिव्य दृष्टी दिली ना, तशी आम्हालाही दिव्य दृष्टी द्या. जे संपूर्ण वेद वाङ्मय आहे, संत वाङ्मय आहे, त्या संत वाङ्मयातील सिद्धांत आम्हाला अवगत व्हावेत एवढी कृपा आमच्यावर करा. आणि भगवान श्री पांडुरंग परमात्मा, ज्ञानोबराय, तुकोबराय यांचा सगुण दिव्य साक्षात्कार आम्हाला व्हावा असा आशीर्वाद आम्हाला द्या. आणि बद्रीनाथांच्या चरणी प्रार्थना करतो की आम्ही वारकरी संप्रदायाच्या प्रसार प्रचाराचं जे काही प्रतिज्ञा कंकण हाती बांधलेलं आहे त्यासाठी तुम्ही सदैव आमच्या पाठी नाही का राहा. या कार्यात आम्हाला सक्रिय पाठिंबा द्या
अशी त्यांना प्रार्थना करू आणि आपल्या वारकरी संप्रदायाची पांडुरंग परमात्मा भगवान श्री ज्ञानोबा आहे आणि जगद्गुरु तुकोबा यांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करू. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोली लिले कुरे वेळ करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध का पाया पै किंकरा क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव वंदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज की सरस्वती माता की प्रयागक्का माता की. भक्ती रसानं भरलेल्या या भागात आज इथेच निरोप घेते. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल